माझे नाव अश्लेषा विनायक जैतपाल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवलगाव। माझ्या सादरीकरणाचा विषय संत गाडगे महाराज यांचे कीर्तन। गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, देव कोठे असतो? देवळात। देव किती आहेत? एक। तुमच्या गावात देव किती आहेत? एक मारुती हाय, एक विठोबा हाय, असे दोन देव हाय। मर्याय हाय का? हाय हाय। मग देव किती? तीन। मसोबा हाय का? होय होय। मग देव किती? चार। गणपती हाय का? होय होय हाय की। मग देव किती? पाच। हे देव तुमच्याशी बोलतात काय? दगडाचा देव बोलेन तो कैसा, कवन कालीवाला फुटते त्याशी। तुकाराम बुवा सांगतात दगडाचा देव बोलत नाही, कोंबडा मागत नाही, बकरा मागत नाही। तुम्ही खंडोबाला जाते? हो। तिथं काय बघते खंडोबा? देव तुम्हाला बोलवते? नाही। कुठून आलात विचारते? नाही। किती जण आला विचारते? नाही। जेवण आला का विचारते? नाही। चहा पिला का विचारते? नाही। मग का जाता? पैशाचा नाश का करता? गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा गोपाळा। शिक्षण घेऊन लोक मोठे होतात, पैसा कमवतात, जगाचे ज्ञान मिळवतात। मराठे, माळी, नावी, तेली, धोबी, चांभार, कुंभार, कासार, कैकाळ, बेलदार, कैकाडी, कोड हे गरीब लोक भरवट कष्टाचं जीवन जगतात। श्रीमंत लोक कसे असतात? कसे असतात? गुबगुबीत। कसे गुबगुबीत? ते का असे असतात? का असतात? ते रोज तुपातला शिरा खातात। काय करतात? तुपातला शिरा खातात। कोण्या गरीबाला विचारा, जेवला का तू? हे कालवण काय होतं? आमटी। आता पंजापासून आमटी त्याच्या गळ्यात घुसली, साली बाहेर निघत। हे लोक गरीब का राहिले? एकतर पाहिली नाही विद्या, काय नाही पाहिली विद्या नाही पाहिली। जे शिकले नसेल ते बेल असेल, काय असेल? बेल असेल। आता तरी सुधरा, मुलाले विद्या शिकवा, पैसा नाही सांगत जीवनाचे ताट मोडा। बायकोला लुगडं कमी भावाचं घ्या, पण मुलाला शाळेत घाला। आपलीच लोक दिल्लीवर राज करतात, आपलीच लोक ठेजनावर हमाली करतात। विद्या केवढी हाय? ती शिकली तर काय होईल? मुलाले बुटपालिश करावा लागेल का? बर। आंबेडकर मामाचं नाव ऐकलं? हो ऐकलं। त्याही पिढीत कसले झाडू मारावे। एक पिढी गेली, झाडू मारले। दुसरी पिढी गेली, झाडू मारले। तिसरी पिढी आली, झाडू मारले। 10वी पिढी आली तरी झाडूच मारले। रामजी बाबा मिलिटरी सुभेदार झाले, तो आंबेडकराचा बाप। रामजींनी लहान भीमाला शाळेत घातले, भीमा शाळेत जाऊ लागला, शिकू लागला। भीमाचा भीमराव आंबेडकर झाला। आंबेडकर साहेबांनी काही लहान सहान काम केलं नाही, भारताची घटना लिहिली। काय केली? भारताची घटना लिहिली। घटना म्हणजे काय? राजकारभार कसा असावा, निवडणूक कशी असावी, मंत्री कसा असावा ते लिहिले। तेच जर का शाळेत गेले नसते तर काय झाले असते? झाडूच मारावा लागला असता, झाडूच मारावा लागला। म्हणून म्हणतो विद्या मोठा हाय, विद्येसाठी जेवणाचं ताट मोडा। बायकोला लुगडं कमी भावाचं घ्या, पण मुलाला विद्या शिकवा। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गोपाला। संसार नीट करावा कसा? नीट म्हणजे कसा? सांगा ना बाबा, नीट म्हणजे कसा? लोकांना पटेल असा। कसा? लोकांना पटेल असा। नाहीतर आपल्या मागा असते संसाराची कुटकुट असतेच। मग सोडता का संसार? नाही सोडणार, मला ठाव हाय। कुटकुट असते, पण ती का? पगार पुरत नाही। काय पुरत नाही? पगार 100 रुपये, खर्च 200 रुपये, कशी पुरणार पगार? तिला एक लय चांगला उपाय हाय, काटकसर करावी। काय करावे? काटकसर म्हणजे काय? किती रुपये आले ते हिशेब ठेवावा, किती खर्च आले ते हिशेब ठेवावा। पगार 100 रुपये असेल तर खर्च 70 रुपये करा। मारवाडी करतात, गुजर करतात, श्रीमंत लोक तेच करतात। शेतकरी लोकांना जमत नाही, नोकरीवाल्याला जमत नाही। शेतकरी लोकांना का जमत नाही? सांगा ना बाबा, का जमत नाही? शेतकरी लोक शेतात पेरतात, गहू, ज्वारी, हरभरा लावतात, कापूस लावतात। पीक हातात येईपर्यंत थांबतच नाहीत, आधीच विकून टाकतात, बेभाव देऊन टाकतात। 100चा माल 25ला, 25चा माल 5 रुपयाला देऊन टाकतात। काटकसर करा तरच सुखी राहा, नाहीतर सावकाराकडे जमीन गहन पडेल। तीरथ जाओ काशी जाओ, चाहे जाओ गया, कबीर कहे कमाल को सबसे बड़ी दया। तीर्थाला जा, काशीला जा, गयेला जा, ही 3 तीर्थे मोठी आहेत, पण दया करणे ही तीर्थाहून मोठी आहे। जो दया करतो तोच माणूस असतो। जनावरावर दया करा, देव तुमच्यावर दया करील। जनावरावर दया करा, देव तुमच्यावर दया करील। जनावरांची बळी देऊ नका, रोग जात नाही, डॉक्टराकडे जा, औषध घ्या, रोग जाईल। जनावरांची बळी देऊ नका, श्रीमंत होत नाही, काटकसर करा, कष्ट करा तर श्रीमंत व्हाल।